नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांचं मनस्वी स्वागत करतोय. आरटीओ AMVI 2026 ची जी जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये 461 जागा असणार आहेत आणि यामध्ये शारीरिक पात्रतामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असा थोडं कन्फ्युज झालं किंवा गडबडलेले आहेत, गोंधळलेले आहेत की चष्मा असल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अलाव केलं जातं का. तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे, खूप महत्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, गडबडून गोंधळून जाऊ नका, मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नका. आता त्या बाबतचं चष्म्याबाबतचं स्पष्टीकरण या ठिकाणी आता या व्हिडिओमध्ये देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी आरटीओच्या बाबतीत खूप नावाजलेली आणि पुढारलेली खूप मोठी अकॅडमी आहे की ज्या अकॅडमीनं इथून पाठीमागे 700+ आरटीओ सिलेक्शन या महाराष्ट्र शासनाला दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या इन्फिनिटी अकॅडमीनं आज आरटीओ फॅक्टरी बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. एकदम फाउंडेशन बॅच आहे. प्री आणि मेन्स ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात हायब्रिड मोड मध्ये ही बॅच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये 29 जून पासून दाखल केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 7,500 ऑनलाईन ऑफलाईनच्या बाबतीत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या बॅच साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपणही कुठेतरी यशाच्या जवळ जाण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी ही बॅच आरटीओ फॅक्टरी ही बॅच जॉईन करावी आणि यशस्वी होण्याच्या दिशेनं एक पाऊल सर्वांचे पुढे राहावं. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहितीसाठी 95 29 31 75 72 या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची. तुम्हाला आरटीओ बाबत कोणतीही अडचण असेल, फॉर्म भरण्यासाठी असेल, कोणताही प्रश्न तुमचा आरटीओच्या बाबतीत, एक्झामच्या बाबतीत असेल, परीक्षेच्या बाबतीत असेल, सिलेबसच्या बाबतीत कोणताही प्रश्न, आरटीओ म्हटलं की कोणताही प्रश्न जर तुमचा असेल तर या नंबरवरती कॉल करून तुम्हाला विचारायचं आहे. तज्ञ फॅकल्टी आहेत, 15 वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेली शिक्षक तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. बघा, इन्फिनिटी होण्याच्या दिशेनं एक पाऊल तुमचं पुढे जाऊन द्या. फक्त तुमचा एक कॉल तुम्हाला या ठिकाणी यशाची हमखास हमी या ठिकाणी देऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय की शारीरिक पात्रतेच्या बाबतीत की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अर्थात आरटीओ होण्यासाठी तुम्हाला तुमची उंची, पुरुषाची उंची 163 असावी, छाती कमीत कमी 79 असावी, फुगून 5 सेंटीमीटर वाढावी. महिलांच्या बाबतीत उंची 155 सेंटीमीटर असावी आणि वजन 45 किलोग्रामच्या पुढे असावं. पण विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की जो चष्मा आहे, चष्म्याच्या बाबतीत या ठिकाणी काय निर्णय असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे रंगांत नसून म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी चष्म्याविरहित जर पाहिलं तर समोर दिसणारे कलर तुम्हाला ओळखू आले पाहिजेत. तुम्हाला कलरच ओळखू येत नाहीत अशी तुमची दृष्टी नसावी, दृष्टी एकदम क्लिअर असावी. बघा, मग त्या बाबतीत दुसरा प्रश्न असा विद्यार्थ्यांना पडतो की डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, काही हरकत नाही. डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असेल, सर्जरी झालेली असेल, इतर कोणतीही शस्त्रक्रिया झालेली असेल तरीही चालते. फक्त या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले कलर बघा, तुम्हाला या ठिकाणी ओळखू आले पाहिजेत. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, आता हे बघा, हे कलर जे आहेत, हे कलर तुम्हाला जे दिसत आहेत अशा पद्धतीने हे कलर तुम्हाला ओळखू आले पाहिजेत. समजा हे कलर समोर दिसत आहेत आणि तुम्हाला जर ओळखूच येत नाहीत हा कलर कोणता आहे, कारण ज्यावेळेस तुम्हाला सिग्नलला तुम्ही ज्यावेळेस उभा राहता, सिग्नल वरती उभा राहता, तो सिग्नल मध्ये दिसणारा कलर कोणता आहे तो कलर तुम्हाला ओळखता आला पाहिजे. तुमचं मग ऑपरेशन असो किंवा सर्जरी असो किंवा चष्मा असो, काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त लांबचे कलर या ठिकाणी ओळखू आले पाहिजेत असं त्यांना म्हणायचे. जे रंगांत नसून ज्यांची दृष्टी चष्म्यासह वा चष्म्याशिवाय चांगली आहे, बस एवढीच लाईन तुमच्यासाठी, तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी पुरेशी आहे. चष्म्यासह आणि चष्म्याशिवाय, चष्मा असला तरी तुमची दृष्टी या ठिकाणी चांगली असावी आणि चष्मा घालून जरी तुमची दृष्टी एकदम योग्य असेल तरी चालेल, काही काळजी करू नका. चष्मा जरी असेल तरी चालेल, चष्मा घालून तुम्हाला दूरवरचे कलर ओळखता आले पाहिजेत, तुम्हाला दिसलं पाहिजे, एवढं फक्त अट आहे त्यांची. त्यामुळे तुमचं ऑपरेशन झालंय काय, चष्मा लावताय काय, काही सुद्धा त्याच्यामध्ये अट नाही. तुम्हाला फक्त कलर ओळखू आले पाहिजे, चष्मा घालून किंवा चष्म्याशिवाय, काही अडचण नाही. बिनधास्तपणे तुम्ही फॉर्म भरा. मनामध्ये कुठलाही गोंधळ आणि कुठलाही प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये ठेवू नका. फक्त बिनधास्तपणे तुम्ही फॉर्म भरा आणि तुम्हाला दिलेल्या या नंबरवरती तुम्ही कॉल करा. बॅच बद्दल माहिती घ्या,
किंवा इतर कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तर या नंबरला कॉल करा बिनधास्तपणे आणि तुमचं पाऊल यशाच्या दिशेनं एक पाऊल पुढे राहा आणि यशाच्या दिशेनं मार्गक्रमण करा. तुम्हाला त्याकरता अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.